ते आयुष्यभर खोटं नाही बोलू शकत। जरांगेजी, खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण तीच मागणी वारंवार लावून धरली आहे की सरसकट मराठा आरक्षण द्या। सरसकट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, पण मुख्यमंत्र्यांचं उदाहरण आपण दिलं आणि गिरीश महाजन सुद्धा आताच म्हणाले, या दोनही नेत्यांची विधानं ऐकली तर सरसकट मराठा आरक्षण देणं शक्य नाही असं वारंवार हे दोनही नेते म्हणतायत। त्या संदर्भात आपण काय सांगाल? का शक्य नाही? उदाहरणार्थ मी माझा एखादा मित्र कुणबी नोंद त्याच्याकडे निघाली आणि त्याच्या चुलत्याकडे नाहीये, ते तर रक्ताचेच आहे दोघं। तुम्ही कसं धरणार की हा कुणबी आणि हा नाहीये किंवा हा शेतकरी आणि हा नाहीये? असं होत नाही ना। कुणबी आणि मराठा एकच आहे या राज्यातला, कारण मराठ्यांना दोन अंग आहेत। मराठा क्षत्रिय तो लढणारा पण आणि शेती पण कसणार आहे। दोनही लढाईच्या काळात लढायला जायचा आणि शेती मोकळ्या वेळेत शेती करायचा, हा समाज आहे या राज्यातला। त्यामुळं कुणबी म्हणजे शेती काय मोठा अवघड विषय नाहीये आणि होतंय। बाकीच्यांच्या पोट जाती म्हणून त्यांच्या घेतल्या गेल्या, जी जात आरक्षणात घातली त्याच्यानंतरच्या ज्या जाती घातल्या गेल्या ज्या आरक्षणात नव्हते तेव्हा पोट जाती म्हणून घातल्या। तसंच मराठ्यांचा सुद्धा 83 क्रमांकावर ओबीसीची जी यादी आहे त्या 83 क्रमांकावर मराठा म्हणून मराठा आणि कुणबी तत्सम म्हणून उल्लेख केलेला आहे। तत्सम म्हणजे तसा त्या कुणबी सारखाच दिसतोय तो, म्हणजे आम्ही शेती करणार आहेत। जर आता कायद्यात असं असेल तर द्यायला अडचण काय? काहीच नाही। महाजन साहेब सुद्धा त्यांच्या याच्यावरती ती कागद चिठ्ठी वाचून तेही त्यांच्या मनात बदल करतील आणि गोरगरीब मराठ्यांना 100% आरक्षण देतील ही खात्री आहे आम्हाला। बघूया मुख्यमंत्री साहेब आज प्रामाणिकपणा दाखवणार याच्यात आम्हाला काही शंका नाही। जरांगेजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की फक्त 6 दिवस राहिलेले आहेत आपण दिलेला अल्टिमेटम संपण्यासाठी, आणि आता सरकारकडून अशी वक्तव्य आहेत की विधानसभेत ठराव करून मराठा आरक्षण देणं हे शक्य नाही। एकूणच या सगळ्यामध्ये कुठेतरी असमर्थता दर्शवली आहे सरकारने। त्यामुळे आता 24 डिसेंबर नंतर आपला नेमका पवित्रा काय असणार आहे? आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळांनी काल आपल्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे आणि छगन भुजबळांची आतापर्यंतची वक्तव्य, त्यांची आक्रमक भूमिका, या सगळ्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? अल्टिमेटम तर आम्ही दिलेला नाही। सरकारनं आमच्याकडून 24 डिसेंबर तारीख घेतलेली, आम्ही त्यांना काय वेळ दिलेला नाही, काय नाही। त्यांनी जर आता या लिहिलेल्या कागदाप्रमाणे जर करायचं असलं, आमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलंय असं त्यांचं म्हणणं होतं, तर आपल्याला वेळ 2-1 महिन्याचा म्हणजे 24 डिसेंबर पर्यंत लागणार आहे असं ते बोललेले। त्यामुळे दिलेलं आहे समाजानं, त्यांच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं नाही। आम्ही आमच्या याच्यावरती ठाम आहेत आणि ठाम राहणार आहेत। ते कसं देणार नाहीत किंवा काय करणार नाहीत ते तर आम्ही लढून मिळवणारच आहेत आणि ओबीसीतच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घेणार आहे। त्यामुळं आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिलेला आहे। ते देतील 100%। मुख्यमंत्री साहेब खरं बोलतील, प्रामाणिकपणा दाखवतील, ते खोटं बोलणार नाहीत, कारण त्यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी तशी शपथ घेतलेली। त्यामुळे इथून पुढे तरी चिठ्ठीप्रमाणे ते सगळंच मंत्रिमंडळ जेवढं आहे मुख्यमंत्री साहेबांचं ते सगळं खरं बोलतील ही मराठ्यांना आज आशा आहे। पण कायदा सुद्धा पारित होणं गरजेचं आहे, नुसतं उत्तर देऊन नाही चालणार। तुम्ही समोर बसा ना, तुम्ही समोर बसा, चर्चा करा 24 डिसेंबरच्या आत। तुम्ही बोललात की नाही बोललात, तुम्ही लिहिलंय की नाही लिहिलं, या समोर। त्यामुळेच आज नेमकी अधिवेशनामध्ये काय चर्चा होते ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। जरांगेजी, धन्यवाद, आपण TV9 मराठीकडे या सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल।